शिंदे आता थोड्याच वेळात दसरा मेळाव्यासाठी निघणार आहेत। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसैनिक जमलेले आहेत। या मेळाव्यातनं शिंदे पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे। त्यासाठी जोरदार तयारी सुद्धा या मेळाव्याची करण्यात आलेली आहे। आता शिंदे पालिका निवडणुकीचं मेळाव्यातनं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात ते या मेळाव्यास्थळी पोहोचतील। दरम्यान आता ते निघालेले आहेत अशी माहिती समोर येते। मोठ्या संख्येने खरं तर शिवसैनिक सुद्धा इथे जमलेले आहेत आणि आता एकनाथ शिंदे सुद्धा थोड्याच वेळात इथे पोहोचतील। त्यामुळे एकनाथ शिंदे या मेळाव्यातनं काय बोलतात ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। भरत शेठ कसं वातावरण आहे? कसं वातावरण आहे? वातावरण चांगलं आहे। दसरा मेळावा हा मनापासून आणि दिलापासून आहे। त्यामुळे हे सगळे स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत। पावसाची तमन्ना बाळगतात। तर सगळे कार्यकर्ते तुम्हाला येऊन भेटतायत, कसं वाटतंय? मला संबंध आहे, संपर्क आहे। कारण साहेबांचा आदेश आहे। कार्यकर्त्यांना काय नाही होत शुभेच्छा। जे पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही दसऱ्याच्या शुभेच्छा कशा देणार आहेत? एक दसरा मेळावा शिवतीर्थावर पण होतोय, त्यांना शुभेच्छा देणार? सगळ्या शिवसैनिकांना इथं जमलेल्या आमच्या शुभेच्छा आहेत आणि महाराष्ट्राच्या पण सगळ्या शुभेच्छा। शिवतीर्थावर जे शिवसैनिक जमले त्यांना शुभेच्छा नाही देणार दसऱ्याच्या? त्यांचे आहेत ना लोक, ते देतील तिथं। आम्ही आता इथं आलेल्या लोकांना देतो, जे आमच्याकडे येतील त्यांना पहिले आम्ही देतो। संजय राऊत म्हणतायत की तुम्ही सगळे गद्दार आहात, तुम्हाला चिखलात लोळवणार। शिवतीर्थावर सध्या चिखल झालाय। त्यांनी काही बोलू दे ना, आज चांगल्या दिवशी त्याचं नाव घेऊ नका असं मला वाटतंय। आज आवाज कुणाचा घुमणार इथे? एकनाथ शिंदे साहेबांचा। त्यात काय विचारांचं सोनं लुटलं जाईल? हो 100%। आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि विचारांचं सोनं एकनाथ शिंदे लुटवतील असं सुद्धा म्हणतात। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाड, गिरीश गायकवाड, टीव्ही मराठी, मुंबई। तर आपण पाहतोय